आपल्या विविध मागण्यांसाठी गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांचा लॉंग मार्च शहापूर तालुक्यातील शासकीय विश्रामगृह इथून 7 फेब्रुवारीला मंत्रालयाच्या दिशेने रवाना झालाय। 9 फेब्रुवारीला हा लॉंग मार्च मंत्रालयावर धडकणार आहे। गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका 18 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत संपावर गेल्यात। त्याबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी 1 नोव्हेंबरला कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांच्या शिष्टमंडळाला बोलवलं होतं। त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेत गटप्रवर्तकांना 10,000 मानधन, आशा स्वयंसेविकांना 7,000 मानधन, दिवाळी भाऊबीज 2,000 तसंच गटप्रवर्तकांना आरोग्य वर्धिनीचं 1,500 रुपये देण्याचं जाहीर केल्यानं हा संप मागे घेण्यात आला होता। मात्र 2 महिन्यांपेक्षा जास्त दिवस उलटले तरी सुद्धा शासकीय आदेश पारित न केल्यामुळे गटप्रवर्तक आणि आशा सेविकांच्या महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघानं शहापूर ते मंत्रालय असा लॉंग मार्च काढलाय। मानधनात वाढ, दिवाळी बोनस याबाबत शासनाने त्वरित आदेश पारित करावेत यासाठी अनेक आंदोलनं केली तरी आदेश पारित न केल्यानं आशा स्वयंसेविकांच्या कृती समितीनं पुन्हा 12 जानेवारीला बेमुदत संपाचं हत्यार उपसलंय। यावेळी कृती समितीचे अध्यक्ष M.A. पाटील, सरचिटणीस भगवान दवणे, अपर्णा पानसरे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हे या लॉंग मार्चचं नेतृत्व करतात। सामाजिक कार्यकर्ते अपर्णा खाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र बहिरे या लॉंग मार्च प्रसंगी उपस्थित होते। या प्रसंगी शहापूरचे तहसीलदार कोमल ठाकूर, उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी चोख बंदोबस्त राखून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली आहे। मनोहर पाटोळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, शहापूर।